मला आज खूप आनंद होतोय की आमच्या मातोश्री संस्था आणखी शशिकला फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी हा साजरा करतोय। 10 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही अख्खा आमचा जो सगळा ग्रुप होता की साधारणतः समाजसेवेच्या दृष्टिकोनातून आदिवासींसाठी काहीतरी करायचं, हा एक त्यावेळेला कॉलेजपासूनचाच एक आमचा मानस होता आणि आज तो पूर्ण झाला असं आम्हाला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वाटतंय। आणि फक्त आदिवासी लोकांकरताच एक वेगळ्या पद्धतीचं काम करायचं, त्यांना मेडिकल कॅम्प अरेंज करून मोफत औषधं देणं, त्यांना डोळ्यांचे जे काही त्रास आहे ह्या विषयावर ट्रस्ट करत असताना डोळा हा विषय जास्ती करून आम्ही घेतला। आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून एक साधारणतः इतरांनी अनेक विषय घेतले, पण माझ्या मातोश्री ट्रस्ट किंवा शशिकला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही डोळा ह्या विषयावर जास्ती आम्ही याच्यावर लक्ष केंद्रित केलं की जेणेकरून कोणाची कॅटरॅक्टची ऑपरेशन असतील अशी मोफत खूप साधारणतः 6,000हून अधिक कदाचित कॅटरॅक्टची ऑपरेशन गेल्या 10 वर्षामध्ये आमची झालेली आहेत। आणि अशा पद्धतीचं काम करत असताना मला तुमच्यासारख्यांचे खूप आशीर्वाद मिळाले, कारण आदिवासी पाड्यामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचं चॅनल येत नाही, काही फोटोग्राफ नसतात, त्यामुळे आमची संस्था अशा माझ्यासारख्या अनेक संस्था आहेत की ज्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आदिवासींसाठी कामं करतात। मी आमच्याच संस्था त्याच अनुसरून आम्ही त्या संस्थांना आम्ही झोकून दिलं आणि फक्त आदिवासींसाठी एक चांगलं काम करावं। या सरकारमध्ये या देशामध्ये 2,000 कोटी रुपये वर्षाला आदिवासींसाठी येतात, पण दुर्दैव आहे आपलं की देशातच नाही तर महाराष्ट्रात 2,000 कोटी खर्चच होत नाहीत। 600-700 कोटी रुपये खर्च करतात। कशा पद्धतीने खर्च करायचा हे देखील आपल्याला काही लोकांना माहिती नाही। मग आमच्यासारख्या सामाजिक संस्था त्याच्यामध्ये येतात आणि मग अशा पद्धतीचं कामं करतात, परंतु 2,000 कोटी हा केवळ फंड खास आदिवासींसाठी येतो, पण आपल्याकडे तो वापरला जात नाही। 600-700 कोटी वापरतात, वरचे पैसे इतर इन्फ्रास्ट्रक्चरला वापरले जातात, पण आदिवासींकरता किंवा शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागाकरता जिथून मूळ शेतकरी आपण जर शेतकीप्रधान देश आहे तर ह्यांना आपलं मेडिकलच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं साधन शासनाकडनं आज अवेलेबल नाही किंवा मिळत नाहीये, हे आज आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं। शासनाकडनं औषधाकरता येणारा जो काही खर्च आहे किंवा औषधं येतात ती देखील काही नतद्रष्ट लोक तिथे मेडिकल स्टोअरला विकतात आणि त्याचा जास्त पैसा घेतात। ही परिस्थिती विदारक परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रामध्ये काही आदिवासी ठिकाणी बघितली आणि म्हणून एक आम्हा सगळ्या ग्रुपचा आमचं एक आम्ही हे ठरवलं की साधारणतः आपण सगळे नोकरी धंदे करतो, आपल्या नोकरी धंद्याचा एक पार्ट 1%, 10% अशा पद्धतीचे पैसे जमा करू, जो काय कुठेही आपण भिका मागायच्या नाहीत, कोणाकडे हात पसरायचे नाहीत। आणि अशा पद्धतीचं वातावरण आम्ही सगळ्या मित्रांनी 100-125 आम्ही मित्र हा ग्रुप एकत्र आला। 5-5, 10-10 हजार रुपये आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही एकत्र हे पैसे गोळा करतो आणि गेले 10 वर्ष आपल्या आशीर्वादाने सगळ्यांच्या एक चांगल्या पद्धतीचं काम यशस्वी कुठेतरी होईल। आम्हाला नाव लौकिक नको, परंतु आमची संस्था या देशात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचल्याचं काम हे मागच्या वर्षीपर्यंत आम्हाला दिसायला लागलं। इंदिरा गांधी प्रियदर्शनी अवॉर्ड मिळाला, श्रीलंकेला ट्रस्टला डॉक्टरेट बहाल करण्यात आली, त्यावेळेला आम्हाला आमचं कार्य कळलं। भारतातनं काही संस्थांतनं सिलेक्ट झाल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली मातोश्री आणि शशिकला ही सिलेक्ट झाली। याबद्दल केवळ तुमचा आशीर्वाद आहे आणि असाच सतत आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी असावा हीच मी अपेक्षा करतो।